मुंबईमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्यानंतर एकच खळबळ माजली होती। आता याच बोटाचा DNA अहवाल मॅच झाला आहे। फॉर्च्यून डेअरीमधील असिस्टंट ऑपरेटर ओंकार पोटे याच्या DNAशी बोटाच्या तुकड्याचा DNA मॅच झाला असून आईस्क्रीमचं पॅकेजिंग करताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। DNA अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे। आईस्क्रीमचं पॅकिंग करताना अपघातात बोटाचा काही भाग गमावलेला कर्मचारी पोलिसांना सापडला आहे। अपघातात त्याने उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग गमावला होता। महिन्याभरापूर्वीच त्याचा अपघात झाला होता। मुंबईतल्या मालाडमधील ब्रँडन फेराओ नावाच्या व्यक्तीने झेप्टो या ऑनलाईन ॲपवरून आईस्क्रीम मागवली होती। या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्यामुळे त्यांना धक्काच बसला। त्यानंतर त्यांनी ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती। पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला होता। मालाड पोलिसांनी या प्रकरणी यम्मो आईस्क्रीम विरोधात गुन्हा दाखल केला होता। तसेच या मानवी बोटाचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते। आईस्क्रीममधलं बोट नेमकं कोणाचं याचा शोध सुरू झाला। गाझियाबादमध्ये तयार झालेली आईस्क्रीम मुंबईत डॉक्टर फेराओ यांच्या घरापर्यंत कशी पोहोचली याचा पोलीस कसून तपास करीत होते। आता त्याचा अहवाल समोर आला असून फॉर्च्यून डेअरीवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।